नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत गोदाम या कादंबरीच्या सफरीवर. भाग 21. याच्या मागील 20 भाग आपण ऐकले नसतील तर नक्की ऐका. खेड्यात वर्षातले 6 महिने कुठल्या ना कुठल्या उत्सवाच्या निमित्ताने ढोलटाळ वाजत असतात. होळीच्या आधी महिनाभर आणि नंतर महिनाभर होळी गीते गायली जातात. आषाढ लागताच पोवाडे सुरू व्हायचे. श्रावण भाद्रपद हा काळ कजरी गाण्याचा. कजरीनंतर रामायण गाणं होऊ लागतं. याला सेमरी गाव पण अपवाद नाही. महाजनांच्या धमक्या आणि कारकुनांचं बोलणं या समारंभात बाधा आणू शकत नसे. घरात धान्य नाही, देहावर कपडा नाही, गाठीशी पैसे नाहीत, काही पर्वा नाही. जीवनातील आनंदवृत्ती तर कोणी दाबू शकत नाही ना. हसल्याशिवाय जगणं कसं जमेल. एरवी होळीच्या वेळी गाणं बजावणं नोखेरामच्या अंगणात व्हायचं. तिथेच भांग बनायची, तिथेच रंग उडवला जायचा. या उत्सवात त्याचे 10-5 रुपये खर्च व्हायचे. दुसऱ्या कुणाकडे आपल्या दारात उत्सव साजरा करण्याचं सामर्थ्य नव्हतं. पण यावेळी गोबरने सगळ्या नवयुवकांना आपल्या दाराशी खेचून आणलं आहे. नोखेरामचं अंगण यावेळी सुनं पडलं आहे. गोबरच्या दाराशी भांग घोटली जाते, पानाचे विडे लागत आहेत, रंग बनवला जातो आहे, बिछायात घातली आहे, गाणं होतं आहे आणि नोखेरामचं अंगण अगदी सुनसान आहे. भांग आहे पण घोटणार कोण? ढोल टाळ सगळं आहे पण गाणार कोण? ज्याच्याकडे बघावं तो गोबरच्या दाराशी धावतो आहे. इथे भांगेत गुलाब पाणी आणि केशर बदामाची बहार आहे. शेरभर बदाम गोबर घेऊन आला आहे. सुगंधित तंबाखू आणली आहे. रंगात केवढा टाकला आहे. रुपये कमावणं त्याला माहीत आहे, खर्च करणंही. गाडून ठेवले तर कोणाला दिसणार आहेत. धनाची हीच तर शोभा आहे. केवळ भांगच नाही, जेवढे म्हणून गाणारे आहेत त्या साऱ्यांना जेवणाचं निमंत्रण आहे. आणि गावात न नाचणाऱ्यांची कमी, न गाणाऱ्यांची, न अभिनय करणाऱ्यांची. शोभा स्वतःच लंगड्याची नक्कल कशी करतो की कोण काय करेल. दुसऱ्याच्या बोलण्याची नक्कल करण्यात त्याचा हात धरणारा दुसरा कोणीच नाही. ज्याच्यासारखं बोलायला सांगाल त्याच्यासारखं बोलेल. माणसांचेच काय, जनावरांचेही आवाज हुबेहूब काढतो. गिरीधरसुद्धा नक्कल करण्यात वाकबगार आहे. वकील, पटवारी, ठाणेदार, चपरासी, शेठ सगळ्यांची नक्कल तो करू शकतो. बिचाऱ्याजवळ तसं सामान नाही एवढंच. पण यावेळी गोबरने त्याच्यासाठी सामान मागून ठेवलं आहे. त्यामुळे त्याच्या नकला अगदी प्रेक्षणीय होणार यात शंकाच नाही. याबद्दल इतकी चर्चा झाली आणि सर्वदूर वार्ता पसरली की संध्याकाळपर्यंत सगळा तमाशा बघायला आसपासच्या गावातून लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या येऊ लागल्या. 10 वाजेपर्यंत 3-4 हजार लोक जमले. गिरीधर आपल्या मंडळींना घेऊन जिंगुरी सिंहाच्या रूपात उभा राहिला. तेव्हा लोकांना उभं राहायलासुद्धा जागा मिळेना. तेच टकलू मस्तक, मोठ्या मोठ्या मिशा, ढेरपोट ते बसून भोजन करतायत आणि मोठी ठाकुरीन पंख्याने वारा घालते आहे. ठाकूर ठाकुरणीकडे रसिकपणे बघत म्हणतोय, आता देखील तुझ्या अंगातलं तारुण्य असं मुसमुसलं आहे की कुणा तरुणाने पाहिलं तरी तो दळमळेल. ती तोंड फुगवून म्हणते, म्हणूनच नवी नवेली घेऊन आलात ना. तिला आणलं आहे तुझी सेवा करायला. ती काय तुझी बरोबरी करणार? छोटी ठाकुरीन हे ऐकते आणि तोंड फुगवून निघून जाते. दुसऱ्या दृश्यात ठाकूर खाटेवर लवणले आहेत आणि छोटी ठाकुराईन तोंड फिरवून जमिनीवर बसली आहे. ठाकूर पुन्हा पुन्हा तिचा चेहरा आपल्याकडे वळवण्याचा विफल प्रयत्न करतात. माझ्या लाडके, का रुसलीस अशी माझ्यावर? तुमची लाडकी जिथे आहे तिथे जा. मी तर दासी आहे, दुसऱ्याची सेवा चाकरी करण्यासाठी आली आहे. तू माझी राणी आहेस, तुझ्या सेवा चाकरीसाठी ती म्हातारी आहे. मोठी ठाकुरीन झाडू घेऊन तिथे येते आणि ठाकूर साहेबांना झाडून मारू लागते. ते आपला जीव वाचवून तिथून पळून जातात. मग दुसरी नक्कल सुरू झाली. ठाकुरांनी 10 रुपयांचा कागद लिहून 5 रुपये हातावर ठेवले. उरलेले नजराणा, कागद करणं, व्याज यासाठी कापून घेतले. शेतकरी येऊन ठाकुरांचे पाय धरून रडू लागतो. मोठ्या मुश्किलीने ठाकूर पैसे द्यायला तयार होतात. कागद लिहून ते शेतकऱ्याच्या हातावर 5 रुपये ठेवतात. तो चक्रावून म्हणतो, हे तर 5च रुपये आहेत मालक.
5 नाही 10 आहेत. घरी जाऊन मोज. नाही सरकार, 5च आहेत. 1 रुपया नजराण्याचा झाला का नाही? होय सरकार. 1 लिहिण्याचा? होय सरकार. 1 कागदाचा? 1 वहिवटीचा? होय सरकार. 1 व्याजाचा? होय सरकार. 5 रोख? 10 झाले की नाही? होय सरकार. आता हे 5 देखील माझ्याकडून ठेवून घ्या. काय? 1 रुपया छोट्या ठाकुरींचा नजराणा, 1 रुपया मोठ्या ठाकुरणीचा, 1 रुपया छोट्या ठाकुरणीला पान खाण्यासाठी, 1 रुपया मोठ्या ठाकुरणीला पान खाण्यासाठी, बाकी उरलेला 1 रुपया आपल्या क्रियाकर्मासाठी. अशा तऱ्हेने नोखेराम, पटेश्वरी, दातादीन सगळ्यांची खबर घेतली गेली. उपहास, टोमणे यात काही नाविन्य नसेलही कदाचित. नकला देखील जुन्याच असतील. पण गिरीधारीचा सादर करायचा ढंग असा काही हास्यजनक होता आणि प्रेक्षकही इतके साधे, सरळ, भाबडे होते की विनाकारणसुद्धा हसत होते. रात्रभर या सगळ्या चेष्टा, कुचेष्टा, विदूषकी चाळे चालले. त्रासलेली, वैतागलेली, सतावली गेलेली मनं कल्पनेच्या प्रतिशोधाने आनंदित होऊन प्रसन्न होत होती. शेवटची नक्कल संपली तेव्हा कावळे ओरडू लागले होते. सकाळ होताच बघावं त्याच्या तोंडी रात्रीचंच कौतुक. ती गाणी, त्या नकला, त्याच चेष्टा कुचेष्टा. सगळे मुख्य लोक, पंच चेष्टेचा विषय झाले होते. जिथे बाहेर पडत तिथून 2-4 मुलं मागे लागत. तेच टोमणे, त्याच व्याजोक्ती, तोच उपहास करणारी वाक्य बोलत. झिंगुरी सिंह स्वतःच चेष्टेखोर होते. त्यांनी सगळं हसण्यावारी नेलं. पण पटेश्वरीला चिडण्याची वाईट सवय होती. पंडित दातादीन तर इतके चिडखोर होते की लगेच भांडायलाच उठायचे. सगळ्यांकडून सन्मान मिळवण्याची त्यांना सवय होती. मुनिमांबद्दल तर काय बोलायचं. रायसाहेब ते त्यांना बघितल्यावर मान खाली झुकवत. आपल्याच गावात त्यांना असं हास्यास्पद बनवलं जावं हे त्यांच्या दृष्टीने असह्य होतं. त्यांच्यामध्ये जर ब्रह्मतेज असतं तर या दुष्टांना त्यांनी भस्म करून टाकलं असतं. पण या कलियुगात शापाचा परिणाम राहिलाच आहे कुठे. दातादीन होरीच्या दाराशी आला आणि डोळे मोठे करत म्हणाला, आज काय कामाला जायचं नाही की काय? तुझं बरं आहे आपलं. माझं किती नुकसान होतं आहे याची पर्वा करायचं तुला काय कारण? गोबर उशिरापर्यंत झोपला होता. आताच उठून डोळे चोळत चोळत बाहेर येत होता. एवढ्यात दातादींचा आवाज कानी पडला. पाया पडणं वगैरे दूरच, उलट अरेरावीने म्हणाला, आता ते तुमची मजुरी करणार नाहीत. आम्हाला आमचा ऊस लावायचा आहे. दातादीन सुरती तोंडात टाकत म्हणाले, काम कसं नाही करणार? मध्येच काम कसं सोडता येईल? ज्येष्ठात सोडायचं तर सोडा, त्याच्या आधी नाही सोडू शकणार. गोबरनं जांभई देत म्हटलं, त्यांनी तुमची गुलामी लिहून नाही दिली. जोपर्यंत इच्छा होती तोपर्यंत काम केलं. आता इच्छा नाही करणार. यात कोणी जबरदस्ती नाही करू शकत. मग होरी काम करणार नाही? नाही. मग आमचे पैसे व्याजासकट देऊन टाका. 3 वर्षाचं व्याज होतं 100 रुपये. मुद्दल मिळवून होतात 200 रुपये. आम्ही विचार केला 3 रुपये व्याजाचे काटले. पण तुमची इच्छा नाही आहे तर करू नका. माझे पैसे द्या. धन्नाशेठ बनताय तर धन्नाशेठासारखं काम करा. होरी दातादीनला म्हणाला, तुझ्या चाकरीबद्दल मी कधी नाही म्हटलं आहे, पण आमचा पण ऊस लावायचा आहे. गोबर बापाला रागाने म्हणाला, कसली चाकरी? कुणाची चाकरी? येथे कुणी कुणाचा चाकर नाही. सगळे बरोबरीचे आहेत. हे चांगलं आहे. कुणाला 100 रुपये उधार दिले आणि त्याच्याकडून जन्मभर काम करून घेतलं. मूळ आहे तसंच. ही सावकारी नाही, रक्तपिणा आहे. मग रुपये दे ना बाबा, भांडण कशाला? मी रुपयाला आणा व्याज घेतो. तुम्हाला घरचा समजून अर्ध्या आण्याने पैसे दिले. आम्ही 1 रुपया शेकडा व्याज देऊ. त्यापेक्षा 1 दमडीही जास्त मिळणार नाही. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाहीतर न्यायालयात जा. 1 रुपया शेकडा काही कमी व्याज नाही. वाटतंय रुपयाची मस्ती चढली आहे. मस्ती त्या लोकांना चढते जे एकाचे 10 घेतात. आमची मस्ती घामाबरोबर वाहून जाते. मला आठवतं, तुम्ही बैलांसाठी 30 रुपये दिले होते. त्याचे 100 झाले आणि आता त्याचे 200 झाले. अशा तऱ्हेने तुम्ही लोकांनी शेतकऱ्याला लुटून मजूर बनवलं आणि आपण त्याच्या जमिनीचे मालक बनून राहिलात. 30चे 200 काही हद्द आहे? किती वर्ष झाली असतील दादा? हिरा कातर आवाजात म्हणाला,
हेच 8-9 वर्षे. गोबरने छातीवर हात ठेवून म्हटलं. 9 वर्षात 30 रुपयांचे 200, 1 रुपयाच्या हिशोबाने किती होतात? त्याने जमिनीवर ठिकरीने हिशोब मांडला आणि म्हणाला, 10 वर्षात 36 रुपये होतात. मूळचे धरून 66, त्याचे 70 रुपये ह्या. त्यापेक्षा जास्त एक दमडीही देणार नाही. दातादींनी हिराला मध्येच घालत म्हटलं, ऐकलास ना याचा निवाडा? मी माझे 200 रुपये सोडून 70 रुपये घेऊ, नाहीतर काय न्यायालयात जाऊ? असा व्यवहार होऊ लागला तर जग कसं चालणार? आणि तू नुसता बसून ऐकतोयस. पण लक्षात ठेव, मी ब्राह्मण आहे. माझे रुपये हजम करून तुम्हाला चैन मिळणार नाही. मी हे 70 रुपये देखील सोडले, न्यायालयात पण जाणार नाही. पण मी ब्राह्मण असेल तर पुरे 200 रुपये घेऊनच दाखवेन. आणि तू माझ्या दाराशी येशील आणि हात बांधून पैसे देशील. दातादीन चिडून परत फिरले. गोबर आपल्या जागीच बसून राहिला. पण होळीच्या पोटात धर्माची खळबळ माजली. ठाकूर किंवा बनियाचे पैसे असते तर त्याला जास्त काळजी वाटली नसती. पण ब्राह्मणाचे पैसे? त्याची पै जरी दाबली तरी हाड तोडून बाहेर पडेल. ब्राह्मणाचा कोप कुणावर न हो. वंशात ओंजळवर पाणी देणारा किंवा लावणाराही कोणी राहत नाही. त्याचं धर्मबिरू मन त्रस्त झालं. त्याने पळत जाऊन पंडितजीचे पाय धरले आणि आर्तस्वरात म्हणाला, महाराज, जोपर्यंत मी जिवंत आहे तोवर तुमची एक एक पै चुकवेन. मुलाच्या बोलण्यावर जाऊ नका. मामला तुमच्या आमच्यात पक्का झाला आहे. तो कोण मध्ये बोलणारा? दातादीन जरा नरम पडले. म्हणाले, जरा याची जबरदस्ती तर बघ. म्हणतोय 200चे 70 घ्या किंवा कोर्टात जा. अजून कोर्टाशी संबंध आला नाही म्हणून, नाहीतर हा ताव कुठला राहायला? 4 दिवस शहरात काय राहिला, लागला ताशेरे झाडायला. मी सांगतो महाराज, तुमची एक एक पै चुकवेन. मग उद्यापासून माझ्याकडे काम करायला यावं लागेल. आमचा ऊस लावायचा आहे महाराज, नाहीतर तुमचंच काम केलं असतं. दातादीन निघून गेले. गोबर तिरस्कार भऱ्या डोळ्यांनी पाहत म्हणाला, गेला होता देवतेची मनधरणी करायला? तुम्ही लोकांनी या सगळ्यांची मिजाज बिघडून टाकली आहे. 30 रुपये दिले, आता 200 घेणार, शिवाय आरडाओरडा करणार. तुमच्याकडून मजुरी करून घेत तुम्हाला मारून टाकणार. होरीने आपले विचार बोलून दाखवले. नीती सोडून चालणार नाही बेटा. ज्याची त्याची करणी ज्याच्या त्याच्या बरोबर. आम्ही ज्या व्याजावर पैसे घेतले ते तर द्यावेच लागणार. शिवाय ते पडले ब्राह्मण, त्यांचे पैसे काय आपल्याला पचणार? असा माल त्यांचा त्यांनाच पचतो. गोबरने भुवया चढवल्या. नीती सोडायला कोण सांगतं आहे आणि कोण म्हणतं आहे की ब्राह्मणाचे पैसे दाबून टाका? मी फक्त इतकंच म्हणतो की इतकं व्याज देणार नाही. बँकवाले 12 आणि व्याज घेतात. तुम्ही 1 रुपया घ्या, नाहीतर काय लोकांना लुटणार? बेटा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोवर मला माझ्या रस्त्याने चालू दे. मी मेलो की तुझी जशी इच्छा असेल तसं कर. मग तुम्हीच द्या. मी माझ्या हाताने माझ्याच पायावर कुऱ्हाड मारून नाही घेणार. तुमच्यामध्ये बोललो हा माझा गाढवपणा होता. तुम्ही खाल्लत, तुम्ही भरा. मी कशाला माझा जीव देऊ? असं बोलत बोलत गोबर आत निघून गेला. जुनियाने विचारलं, आज सकाळी सकाळी दादांची का भांडलात? गोबरने सगळं सांगितलं आणि म्हणाला, त्यांच्यावर कर्जाचा बोजा असाच वाढत जाईल. मी कुठपर्यंत भरू? यांनी कमवून कमवून दुसऱ्याची घरं भरलीत. त्यांनी खोदलेल्या खणकात मी का पडू? त्यांनी काही मला विचारून कर्ज घेतलं नव्हतं. माझ्यासाठीही घेतलं नव्हतं. मी त्यांचा देणेकरी नाही. इकडे गावात मुख्य असणाऱ्यांमध्ये गोबरला अपमानित करण्यासाठी षडयंत्र रचणं चालू होतं. हा पोरटा कुठून शिकून आला आहे कुणास ठाऊक. म्हणतोय शेकडा रुपयापेक्षा जास्त व्याज देणार नाही. हवं तर घ्या, नाहीतर कोर्टात जा. रात्री गावातल्या सगळ्या मुलांना एकत्र करून किती मोठा अनर्थ केला. पण या सगळ्या मुख्यांमध्ये सुद्धा ईर्ष्येची कमतरता नव्हती. सगळे आपल्या बरोबरीच्या लोकांचा अपमान झाला यावर प्रसन्न होते. पटेश्वरी आणि नोखीराम यांच्यात बोलणं होतं. पटेश्वरी म्हणाला, सगळ्यांना घराघरातली कणकण न कण माहिती आहे. झिंगुरी सिंहाला तर सगळ्यांनी अशी काही पळता भुई थोडी केली की बस, विचारूच नका. दोन्ही ठाकूरांबद्दल ऐकून लोकांची हसता हसता मुरकुंडी वळली. नोखीरामने खदाखदा हसत म्हटलं, पण नक्कल खरी होती. मी अनेक वेळा छोट्या ठाकूर यांच्या दाराशी उभं राहून अनेक मुलांना हसता खेदळताना पाहिले.
आणि मोठी राणी काजळ सिंदूर आळता लावून तरुण बनते. दोघींच्यात रात्रंदिवस भांडणं होतात. झिंगुरी पक्का निर्लज्ज आहे. दुसरा कोणी असता तर वेडाच झाला असता. तुमची तर खूपच वाईट नक्कल केली असं ऐकलं. सांभारणीच्या घरात बंद करून मारलं म्हणे. मी तर वाचलो, पण थकलेल्या साऱ्यासाठी दावा लावीन तेव्हा कळेल. मग चांगलं लक्षात येईल त्याच्या की कुणाशी संबंध आला आहे. सारा त्याने भरला आहे ना, पण पावती मी कुठे दिली आहे? त्याने पैसे भरले याला पुरावा काय? आणि इथे कोण हिशेब ठेवतो? आजच शिपाई पाठवून बोलवून घेतो. होरी आणि गोबर दोघेही ऊसाची लावणी करत होते. यावेळी ऊस लावता येईल असं वाटलं नव्हतं. शेत रिकामंच राहिलं होतं. पण आता बैल आलेत तर ऊस का लावू नये? पण दोघांच्यात तसा 36चा आकडा होता. बोलत नव्हते की एकमेकांकडे पाहत नव्हते. होरी बैलांना हाकत होता आणि गोबरने मोठ धरली होती. सोना आणि रुपा दोघी शेतात पाणी फिरवत होत्या. एवढ्यात त्यांच्यात भांडण झालं. भांडणाचा विषय होता झिंगुरी सिंहाची दुसरी बायको आधी आपण जेवते आणि नंतर नवऱ्याला वाढते, की आधी पतीला जेवायला देते मग आपण जेवते. सोना म्हणत होती ती आधी जेवते. रुपाचं मत त्याच्या विरुद्ध होतं. रुपा म्हणाली ती जर आधी जेवत असेल तर ती जाडी का नाही? ठाकूर जाडे कसे? सोना म्हणाली तुला असं वाटतं का की चांगलं खाण्याने लोक जाड होतात? चांगल्या खाण्याने लोक जाड होत नाहीत, बलवान होतात. मोठे जाड होतात पालापचोळा खाण्याने. मग ठाकूर आणि ठाकूरापेक्षा बलवान आहे? मग काय? त्या दिवशी दोघांच्यात भांडण झालं तेव्हा ठाकूरींनं ठाकूरला कसं ढकललं की त्याचे गुडघे फुटले. मग तू सुद्धा आधी स्वतः खाऊन मग भाऊजींना खायला देणार? मग काय? आम्हा तर आधी दादांना देते. म्हणून तर जेव्हा बघावं तेव्हा दादा तिला दटावतात. मी बलवान होईन, माझ्या नवऱ्याला माझ्या काबूमध्ये ठेवीन. तुझा नवरा तुला मारेल, तुझी हाडं मोडेल. रुपा रडवेली होत होती. का मारेल? त्याने मारावं असं मी कामच करणार नाही. तो काही ऐकणार नाही. तू जरा जरी काहीतरी बोललीस तरी तो तुला मारायला लागेल. मारता मारता तुझी कातडी सोलून काढेल. रुपा चिडली आणि तिने सोनाची साडी दातांनी फाडायचा प्रयत्न केला. ते जमलं नाही. तेव्हा चिमटे काढू लागली. सोनाने आणखी चिडवलं, तो तुझं नाक कापेल. यावर रुपा बहिणीला चावली. सोनाचा दंड रक्ता आला. तिने रुपाला जोरात ढकललं. ती खाली पडली आणि उठून रडू लागली. सोना देखील दातांच्या खुणा पाहून रडू लागली. त्या दोघींचं ओरडणं ऐकून गोबर रागारागाने तिथे आला आणि दोघींनाही 2-2 गुद्दे लावून दिले. दोघीही रडत रडत शेतातून बाहेर पडल्या आणि घरी निघाल्या. शेत शिंपायचं काम थांबलं. यावर पितापुत्रांच्यात वादावादी झाली. होरीने विचारलं, पाणी कोण देणार? पळत पळत जा आणि दोघींना घेऊन ये. आता जरा त्यांची विनवणी करून त्यांना घेऊन ये. तुम्हीच या सगळ्यांना बिघडून ठेवलं आहे. अशा तऱ्हेने मारून आणखी निर्लज्ज होतील. दोन्ही वेळचं खाणं बंद करा, आपोआप ठिकाणावर येतील. मी त्यांचा बाप आहे, कसाही नाही. पायाला ठोकर लागली की त्यानंतर पुन्हा पुन्हा तिथेच ठोकर लागत राहते आणि कधीकधी अंगठ्यात पू होतो. मग महिनोन्महिने त्याचा त्रास होतो. पिता आणि पुत्र यांच्या सद्भावनेला आज अशीच ठेच लागली होती आणि आता त्यावर तिसऱ्यांदा ठेच लागली. गोबर घरी जाऊन झुनियाला शेतात पाणी देण्यासाठी घेऊन आला. झुनिया बाळालाही शेतात घेऊन आली. धनिया आणि तिच्या दोन्ही मुली बघत राहिल्या. आईलासुद्धा गोबरचा हा उद्दामपणा आवडला नाही. रुपाला मारलं असतं तर तिला काही वाटलं नसतं, पण तरुण मुलीला मारलं हे तिला असह्य झालं. गोबरने आज रात्रीच लखनौला परतण्याचा निश्चय केला. आता तो इथे राहू शकत नाही. घरात जर कोणीच त्याला मान देत नाही तर त्याने का राहावं? देण्याघेण्याच्या बाबतीतही तो बोलू शकत नाही. मुलींना जरासं मारलं तर कसे रागावले, जसं काही तो कोणी परका आहे. आता या ठिकाणी तो राहणार नाही. दोघेही जेवण करून बाहेर आले. तर नोखीरामच्या नोकराने सांगितलं, चला कारभाऱ्यांनी बोलावलं आहे. होरी गर्वाने म्हणाला, रात्रीचं कशाला बोलावलं आहे? मी तर सारा दिला आहे. नोकर म्हणाला, मला तुम्हाला बोलवायचा हुकूम मिळाला आहे. जे काही सांगायचं असेल ते तिथे येऊनच सांगा. होरीची इच्छा नव्हती. गोबर विरक्तपणे बसला होता. अर्ध्या तासात होरी परतला आणि चिलीम भरून ओढू लागला.
आता गोबरला राहवलं नाही. विचारलं, का बोलवलं होतं? होरीने गदगदलेल्या आवाजात म्हटलं, मी पैनपैई सारा चुकवला आहे. तो म्हणतो तुझ्याकडे 2 वर्षाची बाकी आहे. मी म्हटलं, एक पैसा पण देणार नाही. गोबरने विचारलं, तुमच्याकडे पावती असेल ना? पावती कुठे देतात? तुम्ही पावती न घेताच पैसे कसे दिले? मला काय माहिती की ही लोक इतकी बेईमानी करतील. हे सगळं तुझ्या करणेचं फळ आहे. तुम्ही रात्री त्याची टिंगलटवाळी केलीत, त्याचा हा दंड आहे. पाण्यात राहून मगरीची वैर करून चालत नाही. व्याजासकट 70 रुपये बाकी काढली त्यांनी. आता हे कोणाच्या घरातून येणार? गोबर आपली बाजू मांडत म्हणाला, तुम्ही पावती घेतली असती तर मी लाख त्यांची टवाळी केली असती तर तो तुमचा एक केसही वाकडा करू शकला नसता. मला कळत नाही, देण्याघेण्याच्या व्यवहारात तुम्ही सावधानी का बाळगत नाही? पावती दिली नाही तर पोस्टाने पैसे पाठवा. एखादा रुपया जास्त जाईल, पण अशा तऱ्हेची फसवणूक तर होणार नाही. तू ही आग लावली नसतीस तर काहीच झालं नसतं. आता सगळेच पंच बिघडले आहेत. जमीन काढून घेण्याची धमकी देत आहेत. मी जाऊन त्यांना विचारतो. तू जाऊन आणखी आग लावून येणार. आग लावावी लागली तर आग देखील लावेन. ते जमीन काढून घेऊ देत. मी त्यांना कोर्टात गंगाजळ हातात घेऊन शपथ घ्यायला लावीन. तुम्ही बसा शेपूट घालून. मी जीव खाऊन यांच्या मागे लागेन. मी कोणाचा एक पैसासुद्धा दाबून ठेवू इच्छित नाही, पण माझा पैसा घालवणारही नाही. तो त्या क्षणी उठला आणि नोखेरामकडे गेला. बघितलं तर सगळ्या पंचांची कॅबिनेट भरली. गोबरला पाहून सगळे सतर्क झाले. वातावरणात षडयंत्र चालू असल्यासारखं वाटत होतं. गोबरने उत्तेजित होऊन विचारलं, मुनीमजी, दादांनी आत्तापर्यंत सारा भरला आहे आणि आपण 2 वर्षापासूनची बाकी काढताय. हा कसला गोंधळ आहे? नोखेराम बिछायतीवर लवंडत रुबाबात म्हणाला, जोपर्यंत होरी आहे मी तुझ्याशी देण्याघेण्याच्या गोष्टी करणार नाही. गोबर दुखावल्या स्वरात म्हणाला, म्हणजे मग मी घरातला कोणीच नाही? तू तुझ्या घरात कोण आहेस तो आहेस. इथे मात्र कोणीच नाहीस. ठीक आहे, आपण जमीन काढून घेण्यासाठी दावा दाखल करा. मी कोर्टात गंगाजल हातात घेऊन आपल्याला पैसे देईन. याच गावातील 100 पुरावे देऊन सिद्ध करीन की तुम्ही पैसे घेता पण पावती देत नाही. साधेसुधे शेतकरी आहेत, काही बोलत नाहीत. तर तुम्हाला काय वाटलं, सगळेच्या सगळे महामूर्ख आहेत? मी राहतो तिकडेच रायसाहेब राहतात. गावातले सगळे लोक त्यांना बुजगावणं समजत असतील, मी नाही समजत. एक ना एक गोष्ट त्यांना सांगेन. बघतोच तुम्ही माझ्याकडून दुसऱ्यांदा पैसे कसे वसूल करता ते. त्याच्या वाणीत सत्याचं बळ होतं. भित्र्या लोकांमध्ये सत्य देखील बहिरं होतं. सिमेंट विटेवर बसलं की दगड होतं. मातीवर चढवलं तर मातीच होणार. गोबरच्या निर्भीड स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांचं अनितीचं कवच भेदलं. या अनितीच्या कवचाच्या आधारेच सुसज्ज होऊन नोखेरामचा दुर्बल आत्मा स्वतःला शक्तिमान समजत होता. नोखेरामने जसं काहीतरी आठवण्याचा प्रयत्न केला. तू इतका रागावतोस कशाला? यात रागावण्यासारखं काय आहे? जर होरीने पैसे दिले असतील तर ते कुठेतरी लिहून ठेवले असतीलच. तू निश्चिंत राहा. पैसे इथे आले असतील तर ते कुठेच जाणार नाहीत. थोड्याशा पैशांसाठी तू थोडंच खोटं बोलणार आहेस आणि मी थोडाच तेवढ्यामुळे लखपती होणार आहे. नोखेकडून परत आल्यावर गोबरने होरीला असं सांगितलं की बिचारा स्वार्थभिरू म्हातारा रडवेला झाला. तुम्ही तर लहान मुलापेक्षाही खालच्या थराला जाऊन पोहोचला आहात. भिजलेल्या मांजरीचं म्याऊ ऐकूनसुद्धा तुम्ही ओरड तुटता. कुठे कुठे तुमचं रक्षण करत फिरू. मी तुम्हाला 70 रुपये देऊन जातो. दातादीनला देऊन भरपाई लिहून घ्या. त्याच्यावर तुम्ही एक पैसा जरी दिलात तरी माझ्याकडून तुम्हाला एक पैसासुद्धा मिळणार नाही. तुम्ही स्वतःला लुटू द्यावं आणि मी कमाई करून भरत राहावं, यासाठी नाही मी परदेशात जाऊन पडलो. मी उद्या चाललो, पण एवढं सांगतो, कुणाकडूनही एक पैसासुद्धा उधार घेऊ नका आणि कुणाला देऊ नका. मंगरू, दुलारी, दातादीन सगळ्यांकडून शेकडा रुपये व्याज करून घ्यायला हवं. धनिया जेवण करून बाहेर आली. म्हणाली, आता एवढंच का निघाला आहेस बेटा? 2-4 दिवस आणखी राहा. उसाची लावणी होऊ दे. देण्याघेण्याचा हिशोब असेल तो ठीक कर आणि मग जा. गोबर ऐट दाखवत म्हणाला, माझं रोजचं 2-3 रुपयाचं नुकसान होतं आहे. हे लक्षात येतं आहे का तुझ्या? इथे मी जास्तीत जास्त 2-4 आण्याची मजुरी करतो आणि यावेळी मी जाताना जुनियाला घेऊन जाईन. तिथे माझी खाण्यापिण्याची खूप आवाळ होते. धनिया घाबरत घाबरत म्हणाली,
जशी तुझी इच्छा. पण तिथे एकटीच कशी घर आणि मुलाला सांभाळेल. आता मुलाकडे बघायचं की माझी सोय बघायची. माझ्याच्याने आता चूल फुंकणं होणार नाही. घेऊन जाण्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, पण परदेशात लहान मुलाला सांभाळायचं, मागे पुढे कोणीच नाही. विचार कर, किती त्रासाचं आहे हे सगळं. परदेशातही सगळे सोयरे तयार होतात अम्मा. 4 पैसे असले की सगळे सुखदुःखात आपले होतात. रिकामा हात असेल तर आईबापसुद्धा विचारत नाहीत. धनीला त्याच्या बोलण्याचा रोग कळला. तिच्या अंगांगाची आग झाली. म्हणाली, आईबापाला सुद्धा तू त्या पैशाभोवती रुंजी घालणाऱ्या मित्रदोस्तांप्रमाणे समजलास? डोळ्यांनी बघतोय तर नाही, तुला दिसत नाही आहे. आईबापाचं मन इतकं निष्ठुर नसतं. ही मुलं 4 पैसे मिळवायला लागली काय आईबापाकडून तोंड वळवतात. याच गावातील 1-2 नाही, 10-20 प्रमाणे देईन. आईबाप कर्ज घेतात. कोणासाठी? आपल्या मुलामुलींसाठीच ना, की स्वतःच्या भोगविलासासाठी? मला काय माहीत तुम्ही कोणासाठी कर्ज घेतलं. मी तर 1 पैसासुद्धा पाहिला नाही. पालनपोषण न करताच इतका मोठा झालास का? त्यात तुमचं काय गेलं? लहान होतो तेव्हा दूध पाजलं, मोठा झालो तेव्हा बेवारशासारखं सोडून दिलं. जे सगळ्यांनी खाल्लं तेच मी खाल्लं. माझ्यासाठी दूध येत नव्हतं, लोणी काढलं जात नव्हतं. तुला वाटतं आणि दादांनाही वाटतं की मी सगळं कर्ज चुकवावं, सारा भरावा, मुलींची लग्न करावीत. जसं काही माझं जीवन तुमची देणी भागवण्यासाठीच आहे. मला देखील मुलंबाळं आहेत. धनिया थक्क झाली. एका क्षणात जशी काही तिची जीवनाची मृदू स्वप्न तुटून गेली. आतापर्यंत ती प्रसन्न होती. तिला वाटत होतं आता तिचं दुःख, दारिद्र्य सगळं दूर होणार. गोबर घरी आल्यापासून तिच्या चेहऱ्यावर हसू खेळू लागलं होतं. तिच्या वाणीत गोडवा आणि व्यवहारात उदारता आली होती. देवाने तिच्यावर दया दाखवली आहे तेव्हा तिला मान खाली घालून चालायला हवं. आपली शांती बाहेर सौजन्य बनून आली होती. गोबरचे हे शब्द तापल्या वाळूप्रमाणे तिच्या हृदयावर पडले आणि चण्याप्रमाणे तिची सगळी स्वप्न करपून गेली. तिची सारी घमेंड राख होऊन गेली. इतकं ऐकल्यावर जीवनात काय रस राहिला? ज्या नौकेवर बसून हा जीवनसागर पार करू इच्छित होती ती नौका तुटून गेली. आता कोणत्या सुखासाठी जगायचं? पण नाही, तिचा गोबर इतका स्वार्थी नाही. त्याने आईबापाला आत्तापर्यंत कधी उलट उत्तर केली नाही. कधी कुठल्या गोष्टीसाठी जिद्द धरली नाही. जे काही ओलं कोरडं मिळालं तेच खात होता. तोच भोळाबाबडा, शीतल, स्नेहाचा पुतळा. तो आज अशा मनाला दुखवणाऱ्या गोष्टी का करतोय? त्याच्या इच्छेविरुद्ध कोणी त्याला काही म्हटलं तर नाही. आईबाप दोघेही त्याच्या तोंडाकडे बघू लागले. देण्याघेण्याबद्दल तर तो स्वतःच बोलला. नाहीतर त्याला कोण म्हणत होतं की आईबापाचं कर्ज तू चुकव. आईवडिलांच्या दृष्टीने तो अब्रू सांभाळत भल्या माणसाप्रमाणे कमावतो, खातो. हीच गोष्ट केवढी सुखाची होती. त्याला काही शक्य झालं तर त्याने आईबापाची मदत करावी. नाही शक्य झालं तर आईबाप त्याचा गळा थोडीच दाबणार आहेत. जुनियाला नेऊ इच्छितो तर घेऊन जा. धनियाने केवळ त्याच्या भल्यासाठीच सांगितलं की तिकडे तिला नेण्याने जेवढा आराम वाटेल त्यापेक्षा त्याच्या अडचणी जास्त वाढतील. त्यात मनाला लागण्यासारखी अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे तो भडकावा? ही आग बहुतेक जुनियानेच लावली आहे. बसल्या बसल्या मंत्र पडवला असेल. इथे साज शृंगार करायला मिळत नाही. घरातलं काही नाही काम करावं लागतं. किती रुपये पैसे हातात येतील. मध्येच चांगलं चांगलं खाईल, चांगले कपडे वापरेल आणि पाय पसरून झोपून राहील. दोघांचं अन्न शिजवायला असा काय वेळ लागतो आहे? तिथे फक्त पैसा पाहिजे. ऐकलं आहे बाजारात तयार रोट्यासुद्धा मिळतात म्हणे. सगळा उपद्रव हिच्यामुळेच झाला आहे. शहरात काही दिवस राहीलसुद्धा. इथल्या दाण्यापाण्याची चटक लागली आहे. इथे कोणी विचारत नव्हतं. हा भोंदू भेटला, त्याला अडवलं. 5 महिन्याचं पोट घेऊन इथे आली होती. तेव्हा कशी म्याव करत होती. तेव्हा इथे आसरा मिळाला नसता तर कुठेतरी भीक मागत फिरली असती. त्याचंच का हे फळ? या चेटकिनीसाठी दंड भरावा लागला. जातीमध्ये बदनामी झाली. शेती संपली. सगळी दुर्दशा झाली. आणि आज ही हडळ ज्या पानात जेवली तिथेच ओकती आहे. पैसे पाहिल्यावर डोळे फिरले. आता ऐटीत मी जशीत मिरवते आहे. आज मुलगा 4 पैसे मिळवायला लागलाय ना. इतके दिवस कोणी विचारत नव्हतं. तेव्हा सासूचे पाय दावायला धावायची.
ही हडळ तिच्या जीवनाचा अनमोल ठेवा तिच्याकडून ओढून घेऊ पाहते आहे. ती दुःखी स्वरात म्हणाली, हा मंत्र तुला कोणी पढवला? तू काही असा नव्हतास. आईबाप तुझेच आहेत, बहिणी तुझ्याच आहेत, घरही तुझंच आहे. इथे बाहेरचं कोण आहे? आणि आम्ही काय आणखी बराच काळपर्यंत राहणार आहोत? घराची मर्यादा सांभाळून राहिलास तर तुलाच सुख लागेल. माणूस घरवाल्यांसाठीच पैसे कमावतो की आणखी कोणासाठी? आपलं पोट तर डुक्करसुद्धा भरतात. जुनिया नागिन बनून आम्हालाच डसेल असं वाटलं नव्हतं. गोबर चिडून म्हणाला, अम्मा, मी इतका नादान नाही आहे की जुनियाने मला मंत्र पढवावा. तू तिला उगीचच नावं ठेवते आहेस. तुमच्या संसाराचा सगळा बोजा मी नाही उचलू शकणार. जेवढी होईल तेवढी मदत करेन, पण माझ्या पायात बेड्या नाही घालून घेणार. जुनिया आतून बाहेर आली. अम्मा, वड्याचं तेल वांग्यावर काढू नका. ते म्हणजे कोणी लहान मूल नाहीत की मी त्यांच्या मनात काहीही भरवावं. आपलं आपलं भलंबुरं सगळ्यांना कळतं. माणूस यासाठी जन्म घेत नाही की आयुष्यभर नुसती उग्र तपश्चर्या करावी आणि एक दिवस रिकाम्या हाती मरून जावं. जीवनात थोडं तरी सुख मिळावं, हातात 4 पैसे असावेत अशी सगळ्यांचीच इच्छा असते. धनिया दात ओठ खात म्हणाली, बरं बरं, जास्त अक्कल पाजळू नकोस. आता तूसुद्धा स्वतःच्या भल्याबुऱ्याचा विचार करू लागली आहेस. त्यावेळी आम्ही आमच्या भल्याबुऱ्याचा विचार केला असता तर तुझा आता कुठे ठाव ठिकाणासुद्धा नसता. त्यानंतर जसं काही युद्ध सुरू झालं. लागड बोलणे, टोमणे, थू, शिवीगाळ काही म्हणून राहिलं नाही. गोबर अधूनमधून डंख मारत जात होता. होरी बैठकीत बसून सगळं ऐकत होता. सोना आणि रुपा अंगणात माना खाली घालून उभ्या होत्या. पुनिया आणि कितीतरी जणी मध्ये भांडण सोडण्यासाठी आल्या. गर्दनेच्या मधून कधीकधी थेंबही टिपकायचे. दोघीही आपापल्या नशिबावर रडू लागल्या होत्या. दोघीही ईश्वराला दोष देत होत्या आणि दोघीही आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होत्या. जुनिया मेले मुडदे उकरत होती. आज तिला हिरा आणि शोभा यांच्याबद्दल विशेष सहानुभूती वाटत होती. धनियाने त्यांचा पालापोचळा करून टाकला होता. धनियाचं आजपर्यंत कोणाशीच पटलं नव्हतं, तर जुनियाशी कसं पटेल? धनिया आपली बाजू मांडायचा प्रयत्न करत होती. जनमत मात्र जुनियाच्या बाजूने झुकलं होतं. त्याचं कारण बहुधा हे असावं की क्रोधामुळे धनियाचा आपल्या मनावरचा ताबा सुटला होता. ती तोंडाला येईल ते बडबडत होती. जुनिया मात्र आपला संयम राखून बोलत होती. कदाचित असंही असेल की जुनिया कमवणाऱ्या पुरुषाची बायको होती आणि तिला प्रसन्न ठेवणं जास्त फायद्याचं होतं. होरी अंगणात आला आणि म्हणाला, तुझ्या पाया पडतो धनिया, गप्प बस. माझ्या तोंडाला काळं फासू नकोस. आणि अजून मन भरलं नसेल तर घे ऐकून. धनिया फुटकार टाकत तिकडे गेली. तुम्हीही मोठ्या फांदी धरू बघताय. ती माझ्यावर जशी फुलं उधळते आहे. संग्रामाचं क्षेत्र बदललं. जो छोट्याच्या तोंडी लागतो तो छोटा. धनियाने कोणत्या तर्काने जुनियाला छोटं मानावं? होरी व्यथित होऊन म्हणाला, बरं, छोटी नाही मोठी. पण जो माणूस राहू इच्छित नाही त्याला कशाला बांधून ठेवतेस? आईबापाचा धर्म आहे मुलांचं पालनपोषण करून त्यांना मोठं करणं. ते आपण केलं. ते आता मोठे झाले. आता तुला काय हवं? त्यांनी दानापाणी आणून तुम्हाला भरवावं? आईबापाचा धर्म 16 आणि मुलांना वाढवणं आहे. मुलाचा आईवडिलांच्या बाबतीत एक आणाही धर्म नाही. जो जातोय त्याला आशीर्वाद देऊन निरोप दे. देव आपला मालक. जे भोगावं लागेल ते भोगू. 40वर 7, 47 वर्षे अशा प्रकारे पार पडली. 10-5 वर्षे उरली आहेत, तीही अशीच सरतील. तिकडे गोबर जायची तयारी करू लागला होता. या घरातलं पाणीसुद्धा त्याच्यासाठी आता हराम झालं होतं. आई असूनसुद्धा जर ती त्याला अशा प्रकारचं बोलते आहे तर आता तो तिचं तोंडही पाहणार नाही. बघता बघता त्याने आपली वळकटी बांधली. जुनियाने बुट्टीदार साडी नेसली. चुन्नूला फ्रॉक आणि टोपडं घालून राजा बनवलं. होरी आद्रकंठाने म्हणाला, बेटा, तुला सांगायला तोंड नाही, पण जीव राहत नाही म्हणून सांगतो. जरा आता जाऊन आपल्या आईच्या पाया पडलास तर काय वाईट होईल? ज्या आईच्या कुशीत जन्म घेतलास आणि तिचं रक्त पिऊन वाढलास, तिच्यासाठी इतकंही करू शकणार नाहीस का? गोबर तोंड फिरून म्हणाला, मी तिला आई मानत नाही. होरीच्या डोळ्यात पाणी आलं. जशी तुझी इच्छा. जिथे राहाल तिथे सुखात राहा. जुनिया आज जाऊन सासूच्या पाया पडली.
धनियाच्या तोंडून आशीर्वादाचा एक शब्दही निघाला नाही. तिने डोळे उघडून बघितलंही नाही. गोबर मुलाला कडेवर घेऊन पुढे पुढे चालला. जुन्या वळकटी काखेत धरून मागे मागे निघाली. एका चांभाराच्या मुलाने पेटी घेतली. गावातील कितीतरी स्त्री पुरुष गोबरला पोहोचवायला गावाच्या बाहेरपर्यंत आले. धनिया बसून रडत होती. जसं काही कोणी तिचं हृदय करवतीने कापलं होतं. तिचं मातृत्व आगीत जळून खाक झालेल्या घरासारखं भस्म झालं होतं. जसं काही बसून रडण्यासाठी सुद्धा जागा उरली नव्हती. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. जुनिया आणि गोबर यांचं पुढे काय होतं हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.